कब्जा घेतला तिथं मामासाहेब मूळ त्या सर्व कुटुंबियांनी मैदानात जायचं आहे. स्वर्गीय चिमाजी विठोबा धुळगंड यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांच्या तर्फे ही कुस्ती जोडली जात आहे. किसन चिमाजी धुळगंड, सगाजी धुळगंड, भास्कर देवराव धुळगंड, भाऊसाहेब देवराम धुळगंड, गणपत सगाजी धुळगंड, छत्रपती कुसुमकुल पाण्याला सराव करतो चिमाजी धुळगंड या सर्वांच्या वतीने. नगरसेवक वस्ताद युवराजराव पटऱ्यांचा पट्टा आहे आणि दादा माने हात वरती करा. उंचीला जवळ असलेला मामासाहेब मूळ कुसुमकुला सराव करतो. मुळशी केसरी किताबाचे मानकरी पंकज हारपुडे आणि उपमहाराष्ट्राचा पट्टा एका चांगल्या कुस्तीला प्रारंभ झाला या बाजूला. एक मिनिट थांब ना. पिंटू काय झालं? मथु विराज सोनणार यांच्याकडनं या मैदानासाठी 1001 रुपये आलेले आहे. आयोजकांच्या वतीने आपले खनेदंड धोपडला आणि समोरासमोर कुस्तीला प्रारंभ झाला. इकडं निळ्या लांगेचा आकाश चव्हाण हिंद केसरी कुस्ती स्पर्धेतला कास्य पदकाचा मानकरी छत्रपती कुसुमकुल पारणीला सराव करतो. नगरसेवक वस्ताद युवराजराव पटऱ्यांचा पट्टा येतो आणि समोर लाल लांगेचा दादा माने मामासाहेब मूळ कुसुमकुला सराव करतो. मुळशी केसरी किताबाचे मानकरी पंकज हारपुडेंचा पट्टा आहे. एका चांगल्या लढतीला प्रारंभ झाला. तिकडा लौकिक चौगुलेने कब्जा घेतलेला आहे. पुढची कारवाई पाहिजे. पहिलवान कुस्ती करा. गोवर्धन शिंदे काय येत ना अनेक बार पुकार दिला. डोक्याला डोकं लागले. डोक्यातला विचार न कुस्ती सुरू झाली. डोक्यातल्या विचाराने केली जाते ती कुस्ती. चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान. कुस्ती करा पैलवान. तिकडे लौकिक चौधरीने कब्जा घेतलेला आहे. पायगिस्ता मारण्याचा मनसुबा समट करून बसलेला आहे. तिथं पवन गाडे या ओटांनी चुंबन घेईल. हजारदाई माती अनंत वर्णे झेलून घ्यावीतल्या जगण्यासाठी तिथल्या पिंपळा पानांवरती अवघे विश्व तरावे. या जगण्यावर या जन्मावर श्रद्धा प्रेम करावे. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करणे विसरू नको. मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न केले पाहिजे. केल्याने होत आहे राजी केलेच पाहिजे. वाळूचे कण रगडतात तेरे गळे पैलवान. प्रयत्नार्थी परमेश्वर. कुस्ती करा. समोरचा काय करण्याच्या पेक्षा मी काय करणार याला फार महत्व आहे. कुस्ती करा. पवन गाडे लौकिक चौगुले कुस्ती करा पैलवान. कैलासवासी लक्ष्मणनाना धुळगड्यांच्या पुण्यतिथी निमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान या भागात या तालुक्यात एक आदर्श कुस्ती मैदान. 2 पंचांव्यतिरिक्त पंचना या खाड्यात कुठलीही गडबड गोंधळ नाही. 2 कुस्त्या अतिशय सुंदर नियोजन आणि आयोजन. सुसज्ज कुस्ती मैदान. लाईव्हची व्यवस्था, लाईटची व्यवस्था असेल, मंडप व्यवस्था असेल. अतिशय सुंदर नियोजन. बाप रे बाप. हप्ते भरण्याचा प्रयत्न होता तिथं. दादा मानेचा कुस्तीचा दादा लढतो तिथं. कोपराचा कुस्ता मानेवरती ठेवलेला तिथं दादा मानेनं. जबरदस्त 2 कुस्त्या सुरू. लौकिक चौगुलेने कब्जा घेतलेला आहे. कुस्ती रोखायला पिंटू भाऊ चटी धरून देऊ नका. कुस्ती करा, डाव करा सांगा. चटी धरून कवरे बसायचं नाही. समोरून नागपट्टी देण्याचा प्रयत्न आहे. बापरे बाबा आणि खालून निघाला पवन गाडे. तिकडे कोपराचा गुट्टा मानेवरती ठेवलेला आहे. अरे 1 मिनिट येतो व्हिडिओ. दादा मानेनं ज्या कुस्तीवरची मामासाहेब मोळांनी 1953 ला महाराष्ट्राच्या कुस्ती परिषदेची स्थापना केली मंडळी आणि 1971 ला पहिलं अधिवेशन छत्रपती संभाजीनगर मुक्कामी झालं. 1961 ला पहिला महाराष्ट्र केसरी दिनकरांना धैर्य. मुंबईच्या बिरजू यादवला गिचाडावरती विजय संपादन करून पहिले महाराष्ट्र केसरी झाले. 62 ला भगवान मोरे. 63 राहिले 64 65 गणपतराव खेडकर. 66 ला दिनानाथ सिंह अण्णा. 67 68 चम्मा मुतनार. 69 ला हरिचंद्र बिराजदार महाराष्ट्र केसरी झाले. 70 71 दादोमा चौगुले. 72 73 ला लक्ष्मण वडार महाराष्ट्र केसरी झाले. 74 ला युवराज पाटील महाराष्ट्र केसरी झाले.
75 ला पुणे जिल्हा महाराष्ट्र केसरीची गादा आली. रघुनाथदादा पवार महाराष्ट्र केसरी झाले. 76 ला शिरा बनमणकर महाराष्ट्र केसरी झाले. 77 अनयजी राहिलं. 78 ला अप्पासाहेब कदम महाराष्ट्र केसरी झाले. 79 ला शिवाजी पाचपुते महाराष्ट्र केसरी झाले. 80 ला इस्माईल शेख महाराष्ट्र केसरी झाले. 81 ला बापूसाहेब लोखंडे महाराष्ट्र केसरी झाले. 82 ला संभाजी पाटील आजगावकर महाराष्ट्र केसरी झाले. 83 ला सरदार कोशाल महाराष्ट्र केसरी झाला. 84 ला नामदेव मुळे घरपणकर महाराष्ट्र केसरी. शंकर तोडकर मध्ये संपादन केला. 85 ला विष्णू जोशीकर महाराष्ट्र केसरी झाले. 86 चे महाराष्ट्र केसरी या मैदानात गुलाब रेडे वाजतात. 87 ला तानाजी चव्हाण त्याचं नाव. कुस्तीच्या बक्षीस छत्रपती वितरणासाठी कुसुमपूर पाटील युवा नेते सहकार महाराष्ट्र भाऊसाहेब सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय इंद्रजित पाटील खेमणार, सन्मान्य संतोषजी काळणार आणि सन्मान्य विनोदजी काळणार यांना विनंती करतो की आपण या बक्षीसचं वितरण करायचं आहे. बाबासाहेब ठाकरे यांच्याकडून आकाश चव्हाण पैलवानसाठी 500 रुपयाचे बक्षीस. गोवर्धन शिंदे काय येत नाही तो आला. हा घ्या दत्तभाऊ या मैदानासाठी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सन्माननीय किसनराव खेमणार सर यांच्याकडनं 2100 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. एक तगडी कुस्ती लागते आता.